नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 26 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. क्लिअर. पहिला क्वेश्चन तेलंगणा एमसेट 2016चा आणि म्हणजे थोडंसं लॉजिकल क्वेश्चन आहे. एक रिलेशन म्हणण्यापेक्षा लक्षात येतो मी सॉल्व करत असताना. आणि सेकंड क्वेश्चन एकदम इझी आहे, महाराष्ट्र सिटी 2014. बघा, आपण पहिला क्वेश्चन सुरुवातीला डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल. बघा, युरेनियम हॅज 2 आयसोटोप्स ऑफ मासेस 235 आणि 238 युनिट्स. क्लिअर. इफ बोथ ऑफ देम आर प्रेझेंट इन युरेनियम हेक्साफ्लोराइड गॅसच्या फॉर्मॅटमध्ये, फाइंड द percentage ratio of the difference in the RMS velocities of the 2 isotopes to the RMS velocity of the heavier isotope. बघा, त्यांनी काय विचारलं आपण कन्सिडर करू. बघा, जो काही पहिला मास आहे, ओके, मास M1 इक्वल्स टू 235, याच्या रिगार्डिंग RMS वेलॉसिटी आहे समजा V1, येतं लक्षात. सेकंड मास आहे M2, किती आहे 238, याच्या रिगार्डिंग RMS वेलॉसिटी आहे V2. हे कळालं इतकं? ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, या RMS वेलॉसिटीचा डिफरन्स, आणि RMS वेलॉसिटी ऑफ द हेवियर आयसोटॉप. हेवियर कोण आहे 235, हा हेवियर आहे. याच्या करस्पॉन्डिंग RMS काय आहे V2. तर यांचा आपल्याला काय करायचं आहे पर्सेंटेज रेशो, म्हणजे इंटू 100% हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टास्क समजला. युरेनियमचे 2 आयसोटॉप्स दिले, 235 अँड 238 युनिट. M1च्या करस्पॉन्डिंग त्याची RMS वेलॉसिटी V1, M2च्या करस्पॉन्डिंग त्याची RMS वेलॉसिटी V2. तर त्यांनी काय म्हटलं, आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा. कसाचा रेशो? पहिलं तर या दोघांचा डिफरन्स, आणि डिवायडेड बाय ज्याचा मास हेवियर आहे त्याचा RMS वेलॉसिटी. यांचा काय काढायचा आपल्याला पर्सेंटेज रेशो तर घेतला, मग पर्सेंटेज राहिला. पर्सेंटेज म्हणजे आपल्याला 100%ने काय करावं लागलं, मल्टिप्लाय. क्लिअर. बघा, म्हणजे आता V1 V2 हे काय RMS वेलॉसिटी, म्हणजे आपल्याला VRMS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवाइडेड बाय M0. काही हरकत नाही. बघा, 3R आणि T कसं झाले कॉन्स्टंट. म्हणजे RMS वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M0. याचं लक्षात. बघा, पहिल्यासाठी RMS वेलॉसिटी किती आहे V1 इक्वल्स टू लिहिते 1 स्क्वेअर रूट ऑफ M0, म्हणजे इथं किती आहे बेटा याचा मास M1. इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. सेकंडसाठी RMS वेलॉसिटी किती आहे V2 इक्वल्स टू 1 मास किती आहे त्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ M2. हे V1 V2 ची व्हॅल्यू आता आपण इथे पुट करू. येतं लक्षात. येतं लक्षात. V1 मायनस V2 डिवायडेड बाय V2. V1 V2 ची व्हॅल्यू आला आता आपण पुट करू. ठीक आहे. V1 तुमच्याकडे किती आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ M1. V2 किती आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ M2 डिवाइडेड बाय खाली किती आहे V2 अगेन तुमच्याकडे किती आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ M2. सिम्प्लिफाय करा. स्क्वेअर रूट ऑफ M2 मायनस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ M1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ M1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ M2 डिवाइडेड बाय 1 स्क्वेअर रूट ऑफ M2. सिम्प्लिफाय करा, एकदम सिंपल आहे. स्क्वेअर रूट ऑफ M2 मायनस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ M1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ M1 स्क्वेअर रूट ऑफ M2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ हे काय झालं बेटा M2. स्क्वेअर रूट ऑफ M2 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स स्क्वेअर रूट ऑफ M2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ M1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ M1. ठीक आहे. M2 ची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट ऑफ 238 मायनस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 235 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ M. बरोबर आहे ना? बरोबर आहे. M2 सोबत कॅन्सल, शिल्लक राहिला स्क्वेअर रूट ऑफ 235. ठीक आहे. बघा, इथं घेऊ आपण, इथंच घेऊ ना. स्क्वेअर रूट ऑफ 238 इथं बेटा 15.42 मायनस 15.32 डिवायडेड बाय 15.32. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 38 जसं इथं लक्षात. बघा, स्क्वेअर रूट ऑफ किती रे बाबा 225 किती येते बेटा 15. स्क्वेअर रूट ऑफ 225 किती येते 15. आता इथं बेटा 13 ना जास्त आहे, त्याच्यामुळे 15 पॉईंट, तर 15 पॉईंट किती येते 42. इथं 35 आहे बेटा 15.32. ठीक आहे. हे जर केला तर वर येते 0.10
डिवायडेड आहे बेटा 15.32. हे जर तुम्ही केलं बेटा याचा आन्सर येते जवळजवळ 0.0064. ठीक आहे. या सगळ्याचा आन्सर किती आला बेटा 0.0064 इंटू किती आहे बेटा 100%. ठीक आहे. म्हणजे 00 इकडे चालला गेला म्हणजे 0.64% आहे का 0.64%. यस, therefore the option number third one is the correct one. The question is from the Telangana site. एकदम सिंपल आहे, खूप काही मोठी कॅल्क्युलेशन्स नाही, दिसायला तसं चाललं पण सिंपल अल्जेब्रा आहे. ओके. RMS velocity is inversely proportional to the square root of m0. बस या कंडिशनसाठी आपण फॉर्म्युला अप्लाय केला, V1 V2 ची व्हॅल्यू घेतली आणि याच्यात पुट केली, बस सिम्प्लिफाय केला, मग ती व्हॅल्यू आली 0.0064. त्याला आपण 100 ने मल्टिप्लाय केला, दॅट्स इट 0.64%. सोपं म्हणजे अल्जेब्रा सिंपल आहे. हे भले तुम्हाला पाहायला किचकडे चाललं असेल परंतु टर्म्स जास्त असल्यामुळे तसं झालं. याचं लक्षात, टर्म्स जास्त असल्यामुळे तसं झालं, परंतु अल्जेब्रा सिंपल 8वी 9वीतला मुलगा इझिली सॉल्व्ह करू शकतो असा हा अल्जेब्रा आहे. आणि एक अंदाज घ्यायचा 225 स्क्वेअर रूट ऑफ 225 इज 15. स्क्वेअर रूट ऑफ 225 पेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे 15 पॉईंट जाणार. त्या लक्षात एक अंदाज घ्यावा लागणार तुम्हाला. ओके. अशा पद्धतीने तुम्ही पहिला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. आता बघा सेकंड न्यूमरिकल घेऊन घेऊ. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. गॅसेस एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर बिकॉज द गॅस मॉलिक्युल्स. एकदम सिंपल आहे बघा. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2014. बघा समजा आपण घरात कधी अगरबत्ती लावली असाल तर जो काही अगरबत्तीमधून जो काही गॅस फॉर्म तयार होतो, ओके, जो काही सेंटेड गॅस तयार होतो तो कंटिन्युअसली रँडम मोशनमध्ये राहतो. आणि आपलं कायनेटिक थिअरी ऑफ केटीजीमध्ये अझम्पशन असं आहे, ठीक आहे, की गॅस मॉलिक्युल्स कॉन्स्टंटली मोशनमध्ये राहतो. मग एखादी गोष्ट जर मोशनमध्ये राहत असेल तर तिच्याकडं काय आहे हो, काय तिच्याकडं मोमेंटम. कायनेटिक एनर्जी तर आहेच. ओके. कायनेटिक एनर्जी आहे, काही प्रॉब्लेम नाही, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. ओके. मग जेव्हा तो एखादा गॅसचा पार्टिकल वॉलसोबत कोलाईड होतो, दुसऱ्या पार्टिकलसोबत कोलाईड होतो, इलॅस्टिक कोलिजन राहते. कसं कोलिस्टिक राहते, इलॅस्टिक, म्हणजे त्याचं जे मोमेंटम राहते कन्झर्व्ड राहते. मोमेंटम कसं राहते बेटा, कन्झर्व्ड. बघा जसं पहिला ऑप्शन, का बरं कोलोड होता, का बरं असं होतं, हॅव फायनाईट व्हॉल्यूम, असं काही नाही, फायनाईट व्हॉल्यूम नसतेस. ओके. ऑबे तर करतोस, आयडियल गॅस तर गॅसला ऑबे करतोस. ओके. कोलाईड विथ वन अनदर, पण कोलाईड कधी होणार, जेव्हा त्याच्यापाशी मोमेंटम राहणार. याचा लक्षात. देअरफॉर द कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, याचाच अर्थ तो मोमेंटम पजेस करतो. त्याच्यामुळे तो कंटिन्युअसली मोशनमध्ये राहते, त्याच्याजवळ कायनेटिक एनर्जी राहते कारण की त्याच्याकडे काहीतरी मास आहे आणि तो समथिंग व्हेलॉसिटीने मूव्ह होत आहे आणि इलॅस्टिक कोलिजन आहे. दॅट्स वाय ही इज कंटिन्युअसली इन द रँडम मोशन पजेसिंग द मोमेंटम विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी और कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. याचा लक्षात. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही थेरॉटिकली सॉल्व्ह करू शकता. त्याचं हे रिझन होतं. ओके. अँड दिस इज द वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट अँड विच इज फ्रॉम द तेलंगणा एनसेट 2016. ट्रिकी क्वेश्चन होतं, थोडंसं एक डोकं लागते तिथं, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होतं. क्लिअर. तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालेल सर, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.